40 कोटी वाया जाणार, महिर फाटा डावलला, 7 दिवसांचा अल्टिमेटम. धुळे जिल्ह्यातील एका निर्णयामुळे आता हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारचे तब्बल 40 कोटी रुपये चुकीच्या ठिकाणी खर्च होणार आहेत का? विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे का? आणि आता गावकऱ्यांनी दिला आहे थेट अमरण उपोषणाचा इशारा. नेमकं काय आहे महिर फाटा अंडरपास प्रकरण? कोणासाठी होतोय हा प्रकल्प? आणि स्थानिकांचा संताप एवढा का वाढला? पहा हा सविस्तर रिपोर्ट फक्त 24x7 न्यूज रिपोर्टवर. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील महिर फाटा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. केंद्र सरकारचे तब्बल 40 कोटी रुपये चुकीच्या ठिकाणी खर्च होणार असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिर आणि तामसवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित अंडरपास किंवा उड्डाणपूल हा स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष करून उभारला जात असल्याचा आरोप होत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की तामसवाडी येथे केवळ 10% विद्यार्थी शिक्षणासाठी जातात, तर तब्बल 90% विद्यार्थी साक्री येथे शिक्षण घेतात. त्यामुळे सध्याच्या प्रस्तावित ठिकाणी अंडरपास झाल्यास हजारो विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दररोज अतिरिक्त 1 किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर महिर गावाचे अमरधाम महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असल्याने अंत्ययात्रांनाही मोठा फटका बसणार आहे. शेतकरी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार BD ठेंग यांनीही महिर फाटा येथे अंडरपास बांधण्याची शिफारस केली असल्याचे पत्र समोर आले आहे. या पत्रात महिर, वर्धाणे, उभंड, भडगाव, टेंभी, रायपूर आणि परिसरातील गावांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की 7 दिवसांच्या आत योग्य निर्णय न घेतल्यास महिर, उभंड, टेंभे आणि परिसरातील गावे अमरण उपोषणाला बसतील. प्रश्न आता एकच, 40 कोटींचा प्रकल्प जनहितासाठी की केवळ कागदोपत्री नियोजनासाठी? महिर फाट्यावरच अंडरपास होणार का? ग्रामस्थांचा इशारा सरकार गांभीर्याने घेणार का? या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, साक्री.